हा आपला एक नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे. तर चला मी काय करायला माहिती आहे का, आपले काय ऊन भरपूर असल्यामुळे आपल्या कलिंगडाला धब्बे लागलेत, म्हणजे पांढरा पांढरा धब्बा पडलाय. तर म्हटलं थोडंसं गवत झाकावं म्हणून. तर हे पहा आपला एक नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे. आणि पाणी जास्त झाले, काही काही कुठे कुठे पाणी जास्त झाले. आणि जे आपला प्लॉट आहे का ते म्हणजे सुकून चालला आहे उन्हामध्ये. काही जाग्या नळ्या लिकेज झाल्यात आणि त्यामुळे पाणी भरपूर पडू लागलं. त्यामुळे आपले झाडं सुकून चालले. तर चला आपण पण पाहूया. त्याला आपण काहीतरी उपाय करावा लागेल, त्याला कोणतं तरी औषध सोडावं लागेल. आणि हा आपला एक नंबरचा प्लॉट आहे. पाणी किती मस्त कलिंगड दिसायले, ते किती सुंदर दिसायलेत कलिंगड. खूप ऊन लागायला, खूप ऊन पण पडले. हे पहा आपले झाडं पिवळे व्हालेत. हे झाडं आपले पिवळे व्हालेत. खूप याला पाणी जास्त झालंय आणि ऊन पण जास्त पडलं ना, त्यामुळे हे इथे पण किती पिवळे झाडं पडलेत. हे आपले कलिंगडाचे पाय, हे किती पिवळे झाडं पडलेत, खूपच पिवळे झाडं पडले. तर याला पाणी पण जास्त व्हायले आणि उन्हाचं तापमान पण भरपूर आहे ना, त्यामुळे रात्री पाणी दिले. काही जागेवर नळ्या पण निष्ठाल्या होत्या, तर नळ्या पण एकदा चेक करावं म्हटलं. एकदा बघून या आपला एक नंबरचा प्लॉट, म्हणजे 4 कोपऱ्याला म्हटलं फिरून बघावा. तर चला 4 कोपरे तुम्हाला पण दाखवते कोणते कोणते आहेत. तर हे पहा, इथे आपला एक नंबरचा प्लॉट संपला. हे पहा इथे बांध, हे इथं बांधावर. आणि इकडं आपला 2 नंबरचा प्लॉट सुरू होतं. हे साईडलाच आपला 2 नंबरचा प्लॉट आणि हे 1 नंबरचा प्लॉट आहे. तर हे इथं काही कडीला माहिती का काय व्हायलंय, कडीला जास्त पाणी पडायलं ना, म्हणजे चढ उतार असल्यामुळे तिकडून ते आपला 1 नंबरचा प्लॉट तिकडून वरी आहे आणि इकडून जे आहे का इकडून खाली आहे, म्हणून इथं पाणी जास्त पडायले. काही काही जाग्यावर सुकून चाललाय वेल. हे पहा इथं पण सुकलाय किती वेळ. हे पहा आपल्या कलिंगड पण इथं दिसायले. तर आणि पहा इथं पण येल सुकून गेला. हे पहा या झाडापाशी पाया बाकी. हे पहा तुम्हाला दिसतं का येल, बघा कसा झाला, किती सुकून गेला येल बाकी. खूपच हे पिवळा पडलाय आणि छोटाले कलिंगड पण जळून चालले. तर हे म्हणजे ऊन जास्त आहे ना, हे ऊन जास्त असल्यामुळे आपला 1 नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे. इकडे साईज पण भरपूर मोठी झाली आहे, पण काय तापमान जास्त वाढल्यामुळे येल आपला जे येल आहे का कलिंगडचा, ते येल दमधरीनं झालाय. की त्याला पाणी जास्त झालं, काही त्याला ऊन लागलं की ते येल लगेच जळून चाललाय. काही जाग्या पिवळं पडलं, तुम्हाला पिवळं पडल्याला पण दाखवते. पहा किती नुकसान व्हायली. हे प्लॉट द्यायला पण आला नाही, कशामुळे माहिती आहे का, सध्या ते दंगा चालू असल्यामुळे ना भाव आपल्याला खूपच कमी झालाय. म्हणजे 10 रुपये 20 रुपये भाव होता का एकदम 4 रुपये 5 रुपये किलोवर आलाय. म्हणजे ते तिकडं भांडणं चालू आहेत ना, कुठे दंगा चालू आहे, त्यामुळे. हे पहा तुम्हाला दाखवते. पाकाचा पिवळा पडलाय आपला प्लॉट. हे इथे पण भरपूर पाणी जास्त झालंय वाटतं. हे पाणी ते पिवळं पडलाय प्लॉट. हे पहा आपले झाडं मरून चाललेत. हे खूपच नुकसान व्हायले. हे खूपच ऊन पडलंय खूप जास्त, पण हे कलिंगड पण आपले सुकून चाललेत. हे खूपच इकडं सुकून गेलेत. हे पूर्ण 2 नंबर 3 नंबरच्या ज्या सऱ्या आहेत का, ज्या लाईन आहेत का, त्या पण सुकून चालल्यात. याला काहीतरी औषध सोडावं लागते आपल्याला. हे सुकून चाललेत वेल. हे पान हे किती वेळ सुकून गेला. हे खूपच वेळ सुकून गेला. हे कितीच वेळ सुकलाय. आणि टरबूज पण जे कलिंगड आहेत का, आपले कलिंगड पण उघडे पडलेत. हे पाय किती नुकसान व्हायलंय, भरपूर नुकसान व्हायलंय. उन्हाचं तापमान वाढलं ना, त्यामुळे. हे पहा इकडे पण सुकून गेलेत वेल. हे इथे पण सुकून गेले. तर हे प्लॉट अजून द्यायला आला नाही, पण याला पाणी बहुतेक जास्त पडलंय आणि ऊन लागलं. हे आपल्या कलिंगडाच्या वेलाला जास्तीत जास्त ऊन लागलंय. हे पहा हे तर पूर्ण सुकून गेलंय झाड. हे पहा आपले कलिंगड पण उघडे पडलेत. हे पाहणे किती नुकसान व्हायली. हे खूप जास्त. तर म्हटलं एकदा चेक करून बघा म्हणलं. पाणी रात्री दिले म्हणलं, आपल्या कलिंगडाला पाणी भरपूर पडलं का काय म्हणलं, एकदा बघावं म्हणलं. चला तुम्हाला अजून पुढे दाखवते. खूप ऊन लागायला. हे पहा खूपच हे प्लॉटचा खूपच सत्यानाश व्हायला आहे. म्हणजे याला पाणी जास्त झालं, याला पाणी कमी करावं लागते. आणि ऊन पण आहे ना. तर पुढे पहा आपल्या कलिंगडची साईज पण भरपूर मोठी झाली. ती पहा आपल्या कलिंगडची साईज पण 4 किलो 5 किलोचं पण झालं आहे कुठं कुठं. म्हणजे ज्याला जास्त पाणी पोचलं का, ज्याला जास्त खत पाणी फवारणी जास्त पडली का, ते कलिंगड एकदम खूपच मोठं झालंय. आणि एकदम कलिंगड खूपच छोटं झालंय, म्हणजे त्याला पाणी किंवा खत पोहोचला नाही म्हणून. हे पहा हे कलिंगडची साईज किती वाटते तुम्हाला मोठी. ही पहा आपल्या कलिंगडची साईज पहा किती मोठी झाली बघा. ही खूपच. हे कलिंगड मोजलं ना तर 5 किलो सहज भरते बघा, सहज भरते 5 किलोचं. खूप मोठी, काय काही जागा खूप मोठी साईज झाली कलिंगडची आपल्या. रे पहा इकडं तुम्हाला अजून सुकून गेलेलं पण दाखवते किती नुकसान व्हायलं. पहा खूपच नुकसान व्हायलं. आपला प्लॉट पाण्यामुळे सुकून चाललाय.
पहा मी डुकरामुळं माहिती आहे का ते डुकरं येतात म्हणून मी डुकराला तिकडे साडी पण लावलेली ते पहा आजूबाजून साडी लावलेली हे पहा किती नुकसान व्हायले खूप सुकून गेला आपला प्लॉट हे पहा बघा हे आपला प्लॉट किती सुकून गेला हे पहा हे किती सुकून गेला खूपच आपले कलिंगड जे आहेत का सुकून गेलेत हे पहा याला पाणी जास्त झालं याला पाणी कमी करायचं आहे काही नळ्या आहेत का हे जे सुकून गेलेले आहेत का हे काळी नळ्या लिकीच झालत्या त्यामुळे याला पाणी जास्त झालं हे खूपच याला पाणी जास्त झालं हे पहा 2 नंबरच्या आहेत 1 नंबरचा प्लॉट आहे आणि याच्यातला 3 नळ्या आहेत का 3 खूपच सुकून गेल्यात कारण की याला भरपूर पाणी जास्त झाले त्यामुळे पाणी जास्त झाल्यामुळे हे सुकून गेले पहा हे आता हे कलिंगड काहीच उपयोगाचं नाही म्हणजे कारण काय कलिंगडाला धब्बा येते जे आपलं कलिंगड आहे छोटाला कलिंगड आहे काय छोटाला कलिंगड याला उन्हानं खूपच धब्बा येते म्हणजे धब्बा लागते त्याला उन्हामुळे कारण की येलाची कॅपॅसिटी संपली ना त्यामुळं हे पहा पूर्ण सुकून गेलेत हे पहा तुम्हाला म्हटलं होतं उन्हानं धब्बा लागायला म्हणून धब्बा पण तुम्हाला दाखवते हे पहा उन्हामुळे धब्बा पडायला आपल्या कलिंगडावर हे पहा याला पूर्ण धब्बा लागला हे पहा याला जास्त ऊन लागले बघा हे ऊन लागले मग याला धब्बा लागला हे पहा खूपच उन्हाची कॅपॅसिटी तर खराब पण झाले कलिंगड हे पहा हे खूपच जळून गेले पहा हे पहा हे पण खराब झाले कलिंगड खूप नुकसान व्हायलं ह्या ऊन पडलं जास्त आणि पाण्यामुळं